शकले नाही आहेत आणि वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 3. हिमांशू आपला बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक हिमांशू. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने आणि उंच मानला झेल उडतोय पायचा आहे आणि गडी बाद. संघाला धक्का बसतोय. सुमित बाद होत आहेत. सुमितांना एक गडी मिळतोय आणि संघाला पहिला धक्का बसतोय तो G2 स्पार्टन संघाला सुमित यांच्या रूपात. आणि नवीन फलंदाज जात आहेत ते बिट्टू. आतिश नाव त्याचं. सुमित निराश मनाने तंबूत परत येणार. त्यांच्या जागासाठी घेण्यासाठी गेलेत ते बिट्टू. आतिश सामना करतील. आतिश हिमांशू यांच्या गुंडीचा पुढचा चेंडू हिमांशू यांचा उंच मानला झेल उडतोय पायचा आहे आणि झेल काढी आणि गाडी बाद होतोय. मला वाटतं पहिला दुसरा धक्का बसतोय संघाला. हिमांशू यांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आणि संघाला दुसरा धक्का बसतोय. G2 स्पार्टन संघाला अतिशय निराश मनाने पुन्हा एकदा तंबूत परत आहेत आणि त्यांची जाण्यासाठी घेण्यासाठी चाललेत ते नवीन फलंदाज रणजित. खेळाडू मात्र हजेरी लावून परत येत आहेत आणि सुरेख कामगिरी करतायत. सॅम्पल 11चे खेळाडू हिमांशू सुरेख गोलंदाजी करतायत. वैयक्तिक 2 गडी मिळवलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू मला वाटतं पुढचा चेंडू. हॅट्रिकची संधी हिमांशू यांना या मैदानावरती. विकेट हॅट्रिक होते का या ठिकाणी पाहायला या ठिकाणी हिमांशू आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू हिमांशू यांचा. हॅट्रिक हुकलेली आहे. एक धाव रोखू शकत नाही मला वाटतं. एक धाव त्यांना मिळते आणि नोचा इशारा. फ्री हिट आहे. अजूनही हॅट्रिकची संधी. अतिरिक्त धावेने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 5. अजूनही हिमांशूना हॅट्रिकची संधी. पंचांचा नोचा इशारा आणि फ्री हिटची संधी. पुढचा चेंडू आणि चेंडू पॅडवर आदळतोय आणि बाईच्या स्वरूपात एक धाव रोखू शकत नाही आहेत. एक धाव त्यांना मिळते. एक धाव त्यांच्या संघाला मिळते. संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 6. हिमांशूचे 4 चेंडू झाले आहेत. पुढचा चेंडू हिमांशूचा 2 गडी तंबूत परतले आहेत. पुढचा चेंडू हिमांशू. पुन्हा एकदा हलकाचा तटवला चेंडू. एक धाव मग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव घेण्यामध्ये सफल झालेत मला वाटतं. 2 धाव रोखू शकले नाही आहेत. 2 धावांनी धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 8. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील रणजित. निर्धाव चेंडू आणि मला वाटतं षटक संपतंय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आणि पहिल्या षटकाची धावसंख्या होते 2 गडी बाद 8 धावा. G2 स्पार्टन संघ प्रथम फलंदाजी करताना सॅम्पल 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि G2 स्पार्टन संघाला पहिल्या षटकामध्ये 2 धक्के बसले ते सुमित आणि आतिश यांच्या रूपामध्ये. या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक जे आहे ते शैतान ग्रुपच्या वतीने आहे दिले गेलेले आहे. त्यामध्ये व आकर्षक ट्रॉफी तसेच द्वितीय पारितोषिक छावा ग्रुप आणि आकर्षक ट्रॉफी सन्माननीय विजय फटकरे यांच्याकडून. तृतीय पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी मला वाटतं
सन्मान्य शहाजी तुपे यांच्याकडून पॅव्हलियन मध्ये खेळाडूंनी बसायचं आहे. या ठिकाणी आम्हाला नाव सांगायचं आहे. पुढचा चेंडू बॉलरचं नाव सांगायचं आहे. आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर. आशिषांचा पुढचा चेंडू सामना करतील आणि हलका थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा चेंडू. एकच धाव मला वाटतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यावर सफल झाले. चेंडू बाउंड्रीच्या लगत जातोय आणि 3 धावा. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न करताय. पाहायचा आहे 3च धावा. 3 धावांनी धावपला घालणार आहे. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 12. सौरभ आणि रणजित अशी आघाडी जोडी मैदानात. रणजितने मारला. आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू. सौरभ समजू शकलेले नाही आहेत. निर्धाव चेंडू. आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतात ते सौरभ. उंच मारलेला झेल उडतो या ठिकाणी. पाहायचा आहे आणि झेल सुटतो या ठिकाणी. एक धाव रोखू शकत नाही आहेत. एक धावाने धावपला घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 13. या ठिकाणी गुणलकाचं काम पाहत आहेत ते संजय. पायर एंटरप्राइजेसच्या वतीने आम्ही त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानत आहोत. आम्हाला जे सहकार्य करतात या ठिकाणी. 13 धावपलक लागलेले आहेत. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि झेल उडते. पाय झेल सुटतो या ठिकाणी आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावांनी धावपलक फरक पडतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी G2 स्पार्टन संघाच्या 17 धावपलकर आतापर्यंत लागलेले आहेत. सामना करतात रणजित. सुंदर चेंडू होता. मधल्या स्टीवरचा चेंडू समजू शकलेला नाही आहे रणजित आणि निर्धाव चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल होत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय या ठिकाणी. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या होती 17. 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होणार आहे. सामना बराच उशीर झालेला आहे. कृपया आमदास विनंती आहे सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज बिपिन. वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे 3रं षटक टाकतात ते बिपिन. सामना करतील सौरभ. सौरभ सामना करण्यासाठी तयार. बिपिन यांच्या गोलंदाजीचा 22 ते 25 बॉलांचा रन बिपिन यांचा. सुंदर चेंडू होता. जोरदार अपील केलं जात आहे. पंच अपील फेटाळतात मला वाटतं या ठिकाणी. पंचांवरती कोणताही दबाव नाही आहे आणि जोरदार अपील पंचांनी फेटाळलेला आहे. निर्धाव चेंडू बिपिन यांचा. बिपिन आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा सामना करतील सौरभ.
बिपिन आपला गोलंदाज अनुकूल थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताय, क्षेत्ररक्षण थोडंसं बदल होतोय. पुन्हा सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी बिपिन आपल्या बॉलिंग मार्कवर उंच मारलेला चेंडू, झेल उठतोय, पायचा आहे या ठिकाणी आणि झेल सुटतोय. या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. 2 धावा घेणं पूर्ण झालेले आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा जोरदार अपील केलं जाते पण 3 धावा घेण्यामध्ये सफल झालेत खेळाडू सौरभ. 3 धावा सौरभ यांना, 3 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 20. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी 2 चेंडू झाले आहेत. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. बिपिन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. एकच धाव, एक धावाने धावफलक वाढतोय. धावसंख्या होते 21. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी G2 स्पार्टन संघ प्रथम फलंदाजी करताना बिपिन आपल्या बॉलिंग मार्कवर. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमारेषेलगत. किती आहे धावा आणि 4 धावा. 4 धावांचा इशारा पंचांचा. 4 धावांनी धावफलक करतोय. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होती ती 25. 2 आहेत. पंचांना जाहीर करण्याच्या 2 धावा. पलीकडे गेलाय. हा 4 धावा. 4 धावा पलीकडे गेल्यानंतर 4 धावा. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि एक धाव बाईच्या स्वरूपात रोखू शकत नाहीत. एक धाव धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती 26. 3 षटकाचा खेळ संपतोय. 26 धाव धावफलक लागला G2 स्पार्टन संघ प्रथम फलंदाजी करताना. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक. आणि चौथं षटक कोण घेऊन यायला पाहायचं आहे. बॉलरचं नाव गमरे, निलेश गमरे. वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे चौथं षटक निलेश गमरे. हुक करण्याचा प्रयत्न असा परतोय मात्र एक धाव बाईच्या स्वरूपात रोखू शकत नाही आहेत पंचांचा बाईचा इशारा. एक धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 27. प्रथम फलंदाजी करताना G2 स्पार्टन संघ 27 धाव धावफलक लागलेले आहेत. वैयक्तिक पहिले संघातर्फे चौथं षटक निलेश गमरे.
पुन्हा एकदा हलकासा टचवला चेंडू, एकच धाव, एक धावाने धावफलकात भर होते, धावसंख्या होती ती 28. पुन्हा निलेश आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करता येते सौरभ. तीन चेंडू 28 धावा. पुढचा चेंडू आणि उंच उडाला झेल आणि मला वाटतं गडी बाद. झेल घेतलाय प्रवीण याने अचूक झेल टिपलेला या ठिकाणी आणि संघाला अजून एक धक्का बसतोय आणि गडी बाद होतोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण गेलाय? सिद्धांत. पुन्हा एकदा निलेश यांचा चेंडू समजू शकले नाही सिद्धांत. कमी उंचीचे शेवटचा चेंडू सिद्धांत यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा उंच उडला चेंडू, उसळी घेतला चेंडू समजू शकले नाहीत आणि पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने धाव फलक घालतोय. धावसंख्येत आणि एक धाव धावून घेतली, 2 धावा टोटल, 2 धावा. हा कुठे आउट झालं? हा ठीक आहे. 29 झाले ना. 29 29 धाव फलकाला लागलेले आहेत आणि गडी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. सिद्धांत बाद होत आहेत. नवीन फलंदाज आणि उंच उडालेला झेल आणि झेल सुटतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावा 2च धावा 2 धावाने धावफलक होते. धावसंख्या होते ती 31. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष ठेवलं ते G2 स्पार्टन संघाने सॅम्पल 11 संघासमोर. G2 स्पार्टन संघाने आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवायचं आहे. सामन्याला बराच उशीर झालेला आहे, त्यामुळे G2 स्पार्टन संघाने आम्हाला सहकार्य करायचं आणि ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना सैतान ग्रुप आणि यंगस्टार या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना सैतान ग्रुप आणि यंगस्टार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. G2 स्पार्टन संघाने आपलं क्षेत्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी सॅम्पल 11 संघ शिस्तबद्ध संघटनेने पॅव्हलियन परतताना पायल एंटरप्राइजच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. एक पाणी बॉटल घे. एक दे. या बॉटल ना भरून ठेवा. बॉक्स जास्त नाही, या बॉटलला भरून ठेवा ना. टाकू नको बॉटल. पकडलं नशीब. दे हातात आलं ते खालीच ठेव. हॅलो. या ठिकाणी पायल एंटरप्राइजेसच्या वतीने आयोजित मर्यादित 4 षटकांचा स्पर्धा आणि G2 स्पार्टन संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे.
सॅम्पल इलेव्हन संघाने आपल्या आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सॅम्पल इलेव्हन संघाने आपल्या आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सॅम्पल इलेव्हन संघाने आपल्याला विनंती आहे, पॅव्हलियनच्या डाव्या बाजूला येऊन बसा. या ठिकाणी पंख्याची व्यवस्था आहे, फॅनची व्यवस्था आहे. आपण डाव्या बाजूने बसून घेतलात खुर्चीमध्ये तर बरं होईल. या बाजूला फॅन आहे, गरमी फार आहे, फॅन लावलेला आहे. या बाजूला खुर्च्या खाली आहेत डाव्या बाजूला. आघाडीची जोडी हिमांशू आणि निलेश सॅम्पल इलेव्हन संघाची. G2 स्पार्टन संघ यानंतरचा होणारा सामना शैतान ग्रुप आणि यंगस्टार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सामन्याला त्वरित सुरुवात होते. या ठिकाणी निलेश आणि हिमांशू आघाडीची जोडी मैदानात. जयेश पाटील यांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. जयेश पाटील यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन नाणेफेक करून घ्यायचे. सिद्धेश हुतेकर यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे आहे. सिद्धेश हुतेकर आणि जयेश पाटील. शैतान ग्रुप आणि यंगस्टार या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. जयेश पाटील आणि सिद्धेश हुतेकर यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी पॅव्हलियनच्या बाजूला नाणेफेक करून घ्यायचे आहे. दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. जयेश पाटील या ठिकाणी गोपीचंद तोडकर नाणेफेक करून घेतात. जयेश पाटील त्याचं नाव काय नाणेफेक होते. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. 31 धावांचा पाठलाग करताना 2 धावा धावपळ लागलेले आहेत जिंकण्यासाठी. स्ट्रायकर गेले ते निलेश गमरे आणि नॉन स्ट्रायक आहे ते हिमांशू. सुमित आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू निलेश यांचा आहे. 1 धाव मात्र रोखू शकतो. एकच धाव. 1 धाव निलेशांना, 1 धाव त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 3. हिमांशू आणि निलेश जोडी मैदानात. तीन धावा धावपळ लागल्यात. पुढचा चेंडू सुमित आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा सुमित यांचा पुढचा चेंडू सामना करतील हिमांशू. उंच मारलेला चेंडू हिमांशू आणि उंच झेल उडतोय आणि झेल काढी आणि झेल सुटतोय. या ठिकाणी जीवनदान मिळतोय. या ठिकाणी आणि 2 धावा. 2 धावांनी धावपळ धावसंख्या होती ती 5. 4 चेंडू झाले आहेत. 5 धावा धावपळ केल्या. 32 धावांचा पाठलाग करताना दरम्यान सुमित यांचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. उजव्या स्टेचा चेंडू. उंचळी घेतला चेंडू. समजू शकलेले नाही आहेत. निर्धाव चेंडू.
सुमित आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सुमित यांचा. सामना करते हिमांशू. उंच पुन्हा एकदा झेल उडतोय. झेल मात्र पकडू शकत नाही आहेत. एक धाव रोखू शकत नाही आहेत आणि दुसरी 2 धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे आणि एकच धाव. एक धावाने धावफलक करतो. धावसंख्या होती ती 6. षटक संपतंय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकाची 6 धाव धावफलक 32 धावांचा पाठलाग करताना सॅम्पल 11 संघ. सहा धावा धावफलक लागलेले आहेत. 6. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धावफलक लागल्या 32 धावांचा पाठलाग करताना. टॉस कोण जिंकलं मग? टॉस कोण जिंकलं विचार. आता दरम्यान पुढचा चेंडू. बॉलर आहेत. बॉलरचं नाव कोण आहे? बॉलर दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर. हिमांशी सामना करते दिवेश यांच्या गोलंदाजीचा. यॉर्कर चेंडू समजू शकलेला नाही आहेत. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी. सुरेख चेंडू होता. अचूक टप्पा गोलंदाज होता. दिवेश आपल्या बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा. सामना करते हिमांशू. पुन्हा एकदा पॅडवर आलेला चेंडू. यॉर्कर चेंडू होता. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता पण लेग बाईच्या स्वरूपात मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 डिक्लेअर केले. नाव दे सगळ्यांना तेच दे ना. सांग त्याने हे दिलंय मगाशी पण दिलं. मगाशी बाहेर गेला म्हणून दिला नाही ना. 2 त्याने आता हे दिलंय बाउंड्री केली. हॅलो पंचांना बाउंड्रीच्या आतमध्ये की बाहेर आहे. 4 धावा. 4 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदलतोय. पुढचा चेंडू दिवेशांचा. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चालला चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर बाईच्या स्वरूपात. पुन्हा एकदा 4 धावा. 4 धावांनी धावफलक होतो बाईच्या स्वरूपात. पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या होती 14. 32 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. टप्पा भारी पुढचा चेंडू दिवेशांचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. मधल्या स्टोरचा चेंडू हलकासा तटवलेला आहे. 1 धाव धावून पूर्ण होते आणि एकच धाव. धावसंख्या होते 15. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 15 धाव धावफलकावर लागलेले आहेत. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत या ठिकाणी. दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर अचूक टप्प्याची गोलंदाजी करतात. दिवेश मात्र बाईच्या स्वरूपात मात्र 8 धावा गेलेल्या आहेत त्यांच्याकडून. पुढचा चेंडू आणि डाव्याच्या बष्टीच्या बराच वाईट झाला. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावाने धावफलक करतोय. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होते ती 16. 32 धावांचा पाठलाग करताना 4 चेंडू झालेले आहेत. सुमित दिवेशांना कानमंत्र देताना गोलंदाजीचा. पुढचा चेंडू दिवेशांचा. सामना करतील निलेश टू दिवेश आणि पुन्हा एकदा उंचाव. 9चा इशारा पंचांचा. नो बॉल. हाईट नो आणि फ्री हिट. धावसंख्येत बोलतो. धावसंख्या होती 18. फ्री हिटची संधी
18 धावफलक लागलेले आहेत. बत्तीस धावांचा पाठलाग करताना सॅम्पल्स 11 संघ. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्क हिमांशू सामना करतील दिवेशांच्या गोंधळाचा. पुढचा चेंडू दिवेशांचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, चुकटा होता, चेंडू समजू शकले नाहीत. निर्धाव चेंडू जातोय. हा फ्री हिटचा चेंडू होता आणि 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 18 18 आणि पुढचा चेंडू आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा 2 धावा घेण्यामध्ये सफल झालेले आहेत. 2 धावांनी धावपळ घालतो. धावसंख्या होते ती 20. 2 षटकाचा खेळ संपतोय. 32 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी आणि 2 धावा षटकं संपलेली आहेत. या ठिकाणी 20 धावा धावफलक लागलेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. बोलणं का सौरभ आहे. सौरभ 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 ना सौरभ. हा श्याम. नवीन गोलंदाज श्याम. श्याम आहे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू. झेल उडतो, झेल सुटतो या ठिकाणी आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक करतोय खणखणीत चौकार निलेश यांच्या बॅटमधून निघालेला आणि धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 24. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सॅम्पल 11 संघ. जिंकण्यासाठी फक्त 32 धावांची आवश्यकता आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. इथे 24 धावा धावफलक लागलेले आहेत आणि पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 25. श्याम आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतात ते निलेश. पुढचा चेंडू निलेश यांच्यासाठी. पुन्हा निलेश यांनी हुक केला. चेंडू उंच उडतोय आणि झेल बाद होत आहेत निलेश आणि संघाला धक्का बसतोय निलेश यांच्या रूपामध्ये. पंचवीस धावा धावफलक विजयासाठी. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. अजूनही फक्त 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. निलेश किती खेळा? 8 रन. वैयक्तिक संघासाठी 8 धावा जमवल्या निलेशांनी. संघासाठी 8 धावा जमवल्यात निलेशांनी. नवीन बॅट्समन बिपिन. नवीन फलंदाज बिपिन. सामना करते ते बिपिन. श्याम आपला बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा हलका तटवला बिपिन आणि 1 धाव रोखू शकत नाही निश्चितपणे आणि 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत खेळाडू. गचाळ क्षेत्राचा फायदा होत आहेत खेळाडू आणि 2 धावाने धावफलक करतो. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होती ती 27. फक्त 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी सॅम्पल 11 संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना श्याम आपला बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू बिपिन याने पुन्हा हुक केलेला चेंडू उंच उडतोय आणि बाउंड्री लगत आणि झेल बाद होतात. बिपिन झेल बाद होतात आणि निराशपणाने तंबूत परततात. फक्त जिंकण्यासाठी
5 धावांची आवश्यकता असताना बिपिन बाद होत्या संघाला अजून एक धक्का बसतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय ते ही टीम प्रवीण त्यांची जागा घेण्यासाठी चालले ते प्रवीण नवीन फलंदाज प्रवीण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी प्रवीण आपला संघाचा विजयाचा जो पल्ला आहे तो पार करतात का पाहायचा या ठिकाणी बिपिन बाद झालेले आहेत धावसंख्या झाली 27 पुढचा चेंडू श्याम यांचा पुन्हा एकदा हो करण्याचा प्रयत्न असफल होतोय उसळी घेतलेला चेंडू समजू शकलेला नाही आहेत आणि निर्धाव चेंडू श्याम यांचा तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू एक धाव निश्चितपणे मिळते एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि 2 धाव घेण्यामध्ये सफल होत आहेत आणि 2 धावांनी धावफलक करतोय धावसंख्या होते ती 29 जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता 29 धावा धावफलकाच्या सॅम्पल 11 संघ तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय 3 षटकाचे अजूनही 6 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धावा सॅम्पल 11 संघाला पूर्णपणे कब्जा मिळवतो या सामन्यामध्ये यानंतर होणारा सामना आहे तो शैतान ग्रुप आणि यंगस्टार 11 दोन्ही संघाची नाणेफेक झालेली आहे नाणेफेक शैतान 11 संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आवाहन केले यंगस्टार ग्रुपला तरी दोन्ही संघातील खेळाडूंना आम्हालाची विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे बॉलरचं नाव रणजित आपल्या बॉलिंग मार्कवर फक्त औपचारिकता बाकी जिंकण्यासाठी 6 चेंडूपर्यंत क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे कधी कुठचे खेळाडू चमक दाखवून गडी मिळवतील ते सांगू शकत नाहीत किंवा कधी चौकार मारून विजय मिळवला जाईल तेही सांगू शकत नाही रणजित आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील हिमांशू यांनी सुरेख गोलंदाजी सुद्धा केली होती आपल्या संघासाठी आता फलंदाजी करतायत ते हिमांशू स्वतः आपल्या संघाची नैया पार करण्याचा प्रयत्न आणि उंच पुन्हा झेल आणि गडी बाद होता वाजतायत आणि हिमांशूंना एक मोठं जीवनदान मिळतंय आणि हा झेल सोडलेला आहे आणि हा मॅचच सुटलेली आहे या ठिकाणी कॅच ड्रॉप झालेली आहे आणि मॅच सुद्धा या ठिकाणी ड्रॉप झाला मला वाटतं पुढचा चेंडू आणि उंच मारलेला चेंडू पुन्हा झेल उडतोय आणि गडी बाद होतोय या ठिकाणी संघात सांगू शकत नाही आहे अनिश्चिततेचा खेळ आहे अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे ना 4 चेंडू 2 धावा या सामन्यात मात्र आता गडी 2 तंबूत परतले आहेत आणि सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे ती या ठिकाणी सामना 4 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी सॅम्पल 11 संघाला सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी करतात ते रणजित गडी तंबूत परतलेला आहे आणि सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे 4 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी 4 चेंडू 2 धावा 30 झालेत ना 30 धावा धावफलक लागलेल्या आहेत कोण गेला बॅट्समन कोण गेला आशिष सामना करते ते आशिष रणजित यांचा सुंदर चेंडू पुन्हा एकदा आणि मला वाटतं गडी बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात आता मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे रंगत निर्माण झालेली आहे चुरस निर्माण झालेले आहे धडकन नाडा सामना 3 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस आहे 3 चेंडू 2 धावा स्वतः अमर फलंदाजीसाठी उतरतात ते अमर तीन चेंडू 2 धावा धडकन वाढवणारा सामना अतितडीची चुरशीचा सामना रणजित यांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी
रणजित आणि सुरेख गोलंदाजी करतायत ते रणजित. दोन खेळाडू सर्कल यार्डमध्ये रस्ते असतील 30 गाडचे यार्डमध्ये 2 खेळाडू आणि एक गोलंदाज आणि एक यष्टिरक्षक असे 4 खेळाडू सर्कल यार्डमध्ये आणि ते सर्व खेळाडू बाकीचे बाहेर असतील. सामना कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू 2 धावा. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावा. चालेल हा ठीक आहे. तीन चेंडू 2 धावा. सामन्यात चोरस निर्माण झालेले आहे. अटीतटीचा सामना या ठिकाणी पुन्हा एकदा आणि हा झेल बाद होतो का जोरदार अपील केलं जात आहे. पंचाने अपील फेटाळलेला आहे या ठिकाणी. 2 चेंडू 2 धावा. सामन्यामध्ये पूर्णपणे पुन्हा कब्जा मिळवतोय तो G2 स्पार्टन संघ. G2 स्पार्टन संघाने आपला हा सामना गेलेला सामना परत आणलेला आहे आणि 2 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी 2 चेंडू 2 धावा. चुरशीचा आणि अटीतटीचा सामना रंगतदार. या सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. खरोखरच कौतुक करावं लागेल रणजित यांच्या गोलंदाजीचं. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात ते रणजित. सामना करतील अमर. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी 2 चेंडू 2 धावा. रणजित आपल्या बॉलिंगवर सामना करते ते अमर आणि हलकासा तटलेला चेंडू आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर मला वाटतं आणि हा चौकार मारून हा सामना सॅम्पल 11 संघाने जिंकलेला आहे. अमर यांच्या बॅटमधून निघालेला विजयी चौकार आणि या सामन्याचे मानकरी ठरतायत ते हिमांशू याने सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी. तरी या सामनावीर पुरस्कार हिमांशू यांनी घेऊन जायचा आहे. यानंतर सामना शैतान ग्रुपने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि शिस्तबद्ध संघाने मैदानात जाऊन सामन्याला सुरुवात करायची आहे. या सामन्याचा मानकरी ठरतोय ते हिमांशू. आपला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे हिमांशू आणि सामनावीर द्यायचा आहे. आकर्षक टी शर्ट महेश हेरम यांच्याकडून आणि थंडाची बॉटल पायल एंटरप्राइजेसच्या वतीने. या सामन्याचा मानकरी ठरलाय ते हिमांशू याने आपला सामनावीर पुरस्कार घेऊन जायचा. हिमांशू सामनावीर पुरस्कार घ्यायचा आहे. कोण देते कोणाचे यासाठी सामनावीर पुरस्कार आकर्षक टी शर्ट महेश हेरम यांच्याकडून आणि थंडाची बॉटल पायर एंटरप्राइजेस यांच्याकडून. हिमांशू या सामन्याचा सामनावीर ठरले ते हिमांशू. संजय सामनावीर पुरस्कार देताना हिमांशू यांना. या सामन्याचा सामनावीर हिमांशू यांना संजय सामनावीर पुरस्कार देत आहेत. आकर्षक टी शर्ट आणि थंडाची बॉटल. यानंतर